रात्रीचा 7:12. काल कसं सगळं व्यवस्थित पार पडलं, आता जरा निवांत वाटतंय. अगं बघा, तू मुलकाचं टेन्शन घेतीस. सगळं कसं जिथलं तिथं असलं ना की सगळं जिथलं तिथं होतं. म्हणजे सगळं नियोजन व्यवस्थित लावलं ना की सगळं व्यवस्थित होतं असं म्हणायचं होतं मला. तुला काय, तुला बोलायला सोपं आहे, पण काल जो तू केकचा जुगाड केलास ना ते बघून मी तुझी फॅन झाले. तुला म्हणलेलं का नाही, एक नाही 300 आणतो 300. सगळं सांगितलं मला अलेक्झांडरने. काय हेच की तू आधीच बुक केला होता केक आणि मग तुम्ही त्याला कन्व्हिन्स केलं आणि मग केक आणलात. अच्छा अच्छा, हेच ना? हा हेच. म्हणजे ते दुकान दौलतच्या ओळखीचं नव्हतं? नाही, पण त्यांनी जे केलं ना ते कौतुकास्पद आहे. असं काय केलंय त्यानं? तुझ्या वाढदिवसाचा केक जो आधीच बुक केला असेल तो तू कोणाला देशील का? नेव्हर. त्यांनी दिला आहे ना. त्याच्यासाठी काय नवीन आहे? सोड ना, हिला कधी काय पटलंय का माझं? मी तुझ्याशी बोलतीये का? मी पण तुझ्याशी बोलत नाही, मी योगीशी बोलतोय. मी मला काळात न रक्षता येईल. आता परत नका रे सुरू हो, तुम्ही जरा भान ठेवा, घरात माई आहे. मी काहीच केलेलं नाहीये. मग थोडी मदत करा मला. कसली मदत? संचिता, जोपर्यंत माई या घरात आहे तेवढाच एक चान्स आहे आपल्याकडे त्यांच्या खोलीत काय आहे हे बघायला. हा, त्यांच्या खोलीत कुठली वस्तू सापडली ना तर आपल्याला कळेल पण माई कोण आहेत नक्की. एक्झॅक्टली. गाईस, खरं तर मी माईंची भाची असून मला काहीच माहिती नाही यातलं, माहितीये. पण मला असं वाटतंय की हे सगळं करायला काही हरकत नाही. गट. पण करायचं कसं? संचिता, तू का नादी लागतेस यांच्या? हे बघ, माईंना जर हे सगळं कळलं ना तर याचे परिणाम किती वाईट असतील तुम्हाला कल्पना नाही याची. अगं पण माईंना जर हे कळलंच नाही तर आपला ताण किती हलका होईल याची कल्पना नाहीये तुला. हे पण माईंना कळलं आणि ते चिडले तर त्यापेक्षा नकोच काही करायला. छाया, कालच्या कॅफेच्या दगदगीमुळे थोडी डाऊन झालीस की नाही? चावर जाऊन झोप. छाया, चल आपण जाऊन आराम करूया. तुम्हाला जे करायचं ते करा, पण मी एक सांगतेय, जर माईंना हे सगळं कळलं ना तर मी सरळ हात वर करणार आहे बरं का. अजिबात पाठीशी घालणार नाहीये तुम्हाला. असे का? हो, म्हणून तुमचं तुम्ही बघून घ्या. मला पण हे परवडणार नाही. माईंना जर समजलं ना तर तुमच्यासोबत आम्हाला पण हाकलून देतील. हे बघ, काल कॅफेवर काय म्हणत होता, आपण ज्या घरात राहतो तिथली व्यक्ती काय करते हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. अरे गोळ्यासारख्या बदलत जाऊ नको रे, एकतर एक गोळी देत जा. वाटली त्याची. दवल्या, काल मला ते तितकं रिस्की वाटत नव्हतं, पण आता मी तुमच्यात नाही. मी जातो, तुमचं तुम्ही बघा. चल छाया, बॅग घेऊन पण जा. जातो. जाऊ दे त्यांना, आपण ट्राय करूयात. आणि तशी पण मी आज सुट्टी घेतली आहे, माई घरात आहेत म्हणून. तुम्ही काय घरातच असता? घरात असता म्हणजे तुला वाटतं काय बाहेर जाऊन दिवे लावतेस आहे का? हे बघ, मी पुन्हा तुझ्याशी त्याला सांग. त्याला सांग. अरे आपलं ध्येय विसरू नका रे. मी नाही का स्क्रिप्ट मध्ये वाचलंय, योजना या भान ठेवून आखायच्या असतात आणि त्या बेभान होऊन पूर्ण करायच्या असतात. त्यामुळे आता आपण भान ठेवून योजना आखूया. आणि माझ्याकडे एक प्लॅन रेडी आहे. संचिता, तर या मोहिमेची पहिली सूत्रधार तू आहेस. ऑल द बेस्ट. येस. तर सरलष्करचे स्पार्टन्स, आर यू रेडी? आर यू रेडी? योजना सुरू व्हायच्या आधी बंद पडेल. हळू बोल. आधी कोण आहे बाहेर? कोण दरवाजा ठोकतंय? माई, ऍक्च्युली माझं थोडं डोकं दुखत होतं ना, म्हणून संचिताला सांगितलं होतं की चहा घेऊन ये, पण तिला असं वाटलं की तुम्ही पण घ्याल, हा, म्हणून तिने दार वाजवलं. मी आतमध्ये असताना मला डिस्टर्ब करायचं नाही. काही हवं असेल तर मागेन मी. हो माई, सॉरी.
चाललंय तुझं? अगं रूम मध्ये असताना त्यांना दार वाजवलेलं अजिबात आवडत नाही. नशीब आत्ता तुझ्यावर चिडल्या नाहीत. त्या माझ्यावर ओरडू शकत नाहीत. तू राहा या भ्रमात. हा, एकदा ओरडल्या ना की कळेल तुला. आज थोडा ओरडा खाल्ला तरी चालेल, पण माईंची रूम बघणार म्हणजे बघणारच. काय चाललंय या पोरांचं? फसला यार आपला पहिला प्लॅन. दौल्या, आता तू जा माईंच्या रूम मध्ये नाश्ता घेऊन. हे नाही बाबा, मला कंटाळा आलाय, मी झोपणार आहे. हे तसं काही करायला नको, नाही तर माईंच्या लक्षात येईल आणि आपले सगळे पुढचे प्लॅन फ्लॉप होतील. आणि मागाशी तूच तर म्हणालास ना, भान ठेवून योजना आखायच्या असतात. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण वेट करायला पाहिजे. काय छान कार्यक्रम झाला ना कालचा. गुड मॉर्निंग. अरे दौलत झोपलास? झोपलो नव्हतो, ते सकाळी उशिरा उठलो ना, त्यामुळे रात्री झालाय आराम. आणि माझं कसं आहे, मी एकदा उठलो की परत झोपत नाही, ते अंगात आळस येतो ना. नाईस. कॉफी घेणार कोणी? हा. येस. बाकीच्यांना पण बोलवा जरा, म्हणजे कॉफीच्या नादात गप्पा होतील सगळ्या. मी जातो बोलवायला. येत्रा लवकर. आलास पण? बापरे. घ्या. माई आहो, तुम्ही कशाला? मी केली असती की. अगं बरी केलीये. मी कर्नाटकमध्ये गेले होते. तिकडे कोडागू नावाचं एक छोटंसं गाव आहे. तिकडे एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातली दिली मला ही कॉफी. है ना? वाह, म्हटलं कॉफी पिऊया तुमच्या सगळ्यांबरोबर घरी. आता छान गप्पा होतील. नाही, माइंड ब्लोईंग कॉफी झाली आहे. एक सिप घेतली तरी असं फ्रेश झाल्यासारखं वाटतंय. खरंच कर्नाटकातली कॉफी सगळे ब्रँड सेल करतात, पण शेतकऱ्यांकडून डिरेक्ट आलेली कॉफी ना, त्याची नॅचरल टेस्ट असते. मग शेतकऱ्यांचा नाद नाही करायचा. हो का? कधी गेला होता शेवटचा शेतात? ठीक आहे, आता गेलतो, हे सगळ्यांना घेऊन गेलतो हुरडा पार्टी करायला. नाही, काम करायला. हा, ते पण आता कधी? आता आठवत नाही. आठवत नाही म्हणजे नाहीच. जावं की रे, थोडं काम करावं, कष्ट करावे, जबाबदारी आपली. नाही, शेतातली कामं करायचं कंटाळा येतो मला, आवडत नाही. शेताचं जाऊ दे, अभ्यासाचं काय? काय कॉलेज विलेज परीक्षा बरं आहे ना? तिकीट हवी आहे का? पण नाही, ह्या सेमिस्टरला सगळं सोडवणार आहे. सगळी सेटिंग लावली मी. कसं? झोपून? माई सकाळी लवकर उठून जिमला जातो आणि परत घरी आल्यानंतर झोपतो, मग जेवायचं आणि परत दुपारी झोपायचं. नेक्स्ट डे तेच. काय रे, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक बरा नाही. मग तो जिम असो किंवा झोप असो, कष्ट करण्याचं वय आहे ना. छान कष्ट करायचे आत्ता, म्हणजे पुढच्या आयुष्यात आपल्याला हवं ते, आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करता येतं, आनंदाने शांतपणे जगता येतं. हा काय? हा, तू करतोस तुझ्या आवडीची गोष्ट. कसं चाललंय शूटिंग? चालू आहे अधून मधून शूटिंग, आणि ऑडिशन्स पण भरपूर देत असतो. हा, पण माई मध्ये मध्ये त्याच्या डोक्यात भूत शिरत असतात ना वेगवेगळी. मध्ये तर त्याला कसले तरी आवाज येत होते, आणि त्याच्यानंतर तर तो त्याला त्रिकाले गुरुजींचं वेड लागलेलं. म्हणत होता की 3 वर्ष ऍक्टिंग थांबवणार आहे. त्रिकाले गुरु आत्ता अटक झाली त्यांना. ते काय रे, असं बुवाबाजीच्या नादाला लागून करिअर आणि आयुष्य घडत असतं तर सगळे मग त्या मठामध्ये जाऊन बसले नसते. आणि अध्यात्मासाठी वेगळं डेडिकेशन लागतं, इतकं सोपं नसतं ते. आत्ता तुला आवडतंय ना, त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट कर. कसले आवाज येत होते? आणि बाईची आता बंद झाले, आता नाही येत कुठले आवाज. माझा फोन डिस्चार्ज झालाय, मी तर चार्जर घेऊन येतो. माई, तुम्हाला रूम बंद काय आणू? डांबरट आहे. कसं चाललंय ग भावाचं? रमलाय का? काय सांगू माई, वात्रट झालाय. काही दिवसांपूर्वी शाळेतून कंप्लेंट आली होती, काहीतरी तोडफोड केली म्हणे. कारण काय तर एकतर जेवण देत नाही नीट, शिजलेलं नसतं, गरम पाणी नसतं. मी गेले तेव्हा कुठे त्याला बसू देतात आता परत वर्गात. अभ्यासही करत नाही.
मला जरा काळजीच वाटते. कशाला काळजी, मुलं वात्रटपणा नाही करणार तर अजून कोण करणार. जसं जसं मोठा होईल ना तसं होईल शांत. मी बोलू का प्रिन्सिपलशी? नाही ऍक्च्युली बोलतेच, कारण एवढे पैसे भरून सुद्धा जर सोयी सुविधा दिल्या जात नसतील आणि त्याच्या विरुद्ध एखाद्या मुलाने आवाज उठवला तर चुकीचं नाहीये त्याच्यात काही, फक्त मार्ग चुकला त्याचा भावाचा. पण माई तो खरंच खूप हुशार आहे. म्हणजे अभ्यास करत नाही ना एवढंच फक्त. पण जसं जसं वय वाढेल ना की होईल तो पण शांत. तुझ्यासारखा पोटातलं ओठावर यायला 10 वर्ष लागली तुला. लग्न झाल्यावर बडबडायला लागशील मग. नाही म्हणजे मी तर आता ठरवलं की लग्नच नाही करायचं. बघूया किती दिवस टिकतोय हा निर्णय. आईशी बोललीस का? हो, मागे आई येऊन गेली ना इकडे. मी आता छान कॅफेवर काम करते म्हटल्यावर खुश आहे ती पण. छान. आई वडिलांना आपला अभिमान वाटतोय याच्यापेक्षा दुसरा आनंद काय असतो, है की नाही? डॉक्टर तुझं काय बाबा? हो माई, मस्त चाललाय माझा अभ्यास. हा आता इंटर्नशिपमुळे थोडी धावपळ होते, पण मस्त चाललं. डॉक्टर म्हणून एक खूप मोठी जबाबदारी असणार आहे तुझ्यावर. आपण बघतो ना आजूबाजूला किती गरीब माणसं आहेत, नाही रे परवडत त्यांना डॉक्टरांच्या फीस, नाही पोचू शकत ते योग्य डॉक्टरांपर्यंत. अशा वेळेला आपली सामाजिक बांधिलकी असते, जबाबदारी असते, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायची. कळतंय का? हो माई, ते आयुष्यभर जपणार आहे मी ते. आणि आजी गेल्यापासून मी ठरवलंय की निदान मी जिथं कुठे असेन तिथं तरी पैशाविना कुणाचा जीव जाणार नाही याची काळजी घ्यायची. घ्या कॉफी. ए आदित्य, मिळाला नाही का चार्जर तुला अजून? आलो आलो आलो. ये कॉफी थंड होईल. कॉफी थंड घ्या ना, कॉफी थंड होईल. आधीच आहे तो. काय झाला का फोन चार्ज? हो हो माई. मला वाटलं सगळ्यांचे फोन चार्ज करत बसलायस. दौलत हा छान झाली आहेत सगळी झाडं, एकदम डवरली आहेत अशी. फक्त ना मुळं अशी मधनं माती सैल करून ना श्वास घ्यायला मोकळी ठेवत जा. आपल्याला कसा लागतो ना श्वास घ्यायला, तसा त्यांनाही लागतो. हा ते आता काय झाले, माती बदलायची आता. जणू शेटला सांगितलंय शेतात 2 पोती माती घेऊन ये म्हणून. हा, आणि जरा खत. अरे मातीवर ना आठवलं, इथे खड्डा खणलाय रे मोठा. कशासाठी? ते तुम्ही आल्यावर तुमच्या हस्तेच एक दौलतला झाड लावायचं होतं, त्यासाठी त्यांनी परवाच खणलाय हो खड्डा. अरे वा, छान आहे की. मग एकीवर पुछ. कुठलं झाड लावायचंय? नारळाचं. चला मग आता लावून टाक. आता वाळलंय ते. हा, म्हणजे आणलं होतं पण लक्ष दिलं नाही त्याच्यामुळे वाळलं. आत्ता कौतुक केलं तुझं. मग कुठलं लावायचंय? आणतो मी कुठलं तरी. बरं आदित्य, तुला याचा एक निकम नाव सिद्धार्थचा फोन आला होता. सिद्धार्थ निकम. हा. हा. माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे, काहीतरी नवीन पिक्चर काढतोय, डिरेक्टर आहे. तुझा नंबर दिला होता. पाठवली माई, ऑडिशन पाठवली आहे. हा. कळवतो म्हणालेत मला. थँक्यू सो मच. फोन वाजतोय का माझा? बघ जरा कोणाचा आहे. धोणे म्हणून कोणतरी. हा बर, ये ठेवा जागेवर. हो. ऐक, अनिकेत. वा, हा बस. लक्ष्मण तू बाहेर थांब. बोल डोणे. काय नाही, त्या इंदिरानगरच्या जागेसंदर्भात बोललो होतो ना मागं. तुम्ही आलात म्हटलं परत बोलून घ्यावं. काय बोलायचंय? मागच्या वेळेस मी सांगितलं होतं ना, आपली झोपडपट्टीतली माणसं राहतात तिथे, सोडून द्या ते. पैसा अजून खूप ठिकाणी आहे. पण माई, मेहता 5 कोटी रुपये द्यायला तयार आहे आपल्याला. अशा पैशात मला कधीतरी इंटरेस्ट होता.
तुला चांगलं माहिती आहे. पण आपण लक्ष नाही घातलं तर मनसुख हा व्यवहार करणार. मग थांबवायचा. आपली झोपडपट्टीतली माणसं आहेत तिथे, राहतायत. गरजेला आपल्यासाठी नेहमी उभी राहिली आहेत ती, हात लागता कामा नये. विसरायचं आणि हे प्रकरण इथेच संपवायचं. आले लक्षात? चालतंय. आणि एक योगिता, हा माई आले. डोणे ही मुलगी आहे माझी. मागच्या वेळी तुझ्या भावानी हिच्या कॅफेमध्ये जाऊन खूप त्रास दिला होता रे. तर यापुढे असं होता कामा नये. जरा लक्ष दे. लक्षात ठेवेल माहिती. चहा घेणार आहेस का बिन साखरेचा? छान करते ही. नाही नाही नको, येतो. बर. अय्या 11 वाजले. मला जरा निघायचं आहे. मी जरा बाहेर जाऊन येते. माई हं. अगं मला पण यायचं होतं मार्केटला. मी येऊ तुझ्यासोबत? चल ना. हां. भीमा, चल गाडी काढ बाबा. माई गेलेत. आता आपण तिकडे जाऊ शकतो. भाऊ मी खरंच गेलो असतो, पण माझे यायचे वांदे होतील म्हणून प्लीज जा ना. आद्या मला काय वाटतंय माहिती का, आपण घेऊन आत बास करू आता. अरे आपल्याला काय फरक पडतो तिथं आत काय आहे काय नाही ना. काय रे डॉक्टर? हा बरोबर बोलतोय दावल्या. फिरला हा. अरे चुकून जर दरवाजा उघडा असेल ना तर आपले सगळे प्रश्न सुटू शकतात. आणि चुकून जर माही नाही समजलं ना की रूम मध्ये कोणातरी शिरलेलं, तर सगळ्यांच्या बॅगा थेट रस्त्यावर पण जाऊ शकतात. त्यामुळं नको तिथं नाक नको खूपसो. ह्या वेळा यायचं नको ऐकू. ए दौल्या जा ना पटकन. पण समजा कोणी विचारलं तिकडं कशाला गेला होता, मग काय कारण सांगणार? जरा विचार करून येत जा रे. तू पण काय कारण सांगणार ना. विचार कर. भेटलं कारण. जा पटकन जा पटकन जा. मला का चाकी थांबकी जरा जातो की. तू लक्ष ठेव बाहेर कोण येते का. तोला काय दिसतंय का? हे बघ ना. हे आद्या, अरे काय चाललंय तुमचं? ए त्याला परत इथे यायला सांगा लवकर. मी माईंना फोन करेन. ते अंडरपॅन्ट गेली होती वाऱ्यानं उडून तिकडे. हो का? आजच नेमकी गेली अंडरवेअर तिकडे. वार आहे ना, वाऱ्यामुळे गेली. वार. ए आज चल, लय वार आहे बाहेर. हा हो असू दे असू दे. माई मावशी किती मेंटेन आहेस अगं तू. तुझी साडी, तुझे ऑर्नामेंट्स, ओ माय गॉड किती चिलॅक्स आहेस आणि किती जॉली आहेस यार. मग आजी का नाही बोलत तुझ्याशी? घडल्या काही गोष्टी अशा ज्याच्यामुळे काही माणसं दुखावली, काही दुरावली. नेमकं काय काय झालं होतं? मी खूपदा सगळ्यांना तुझ्याबद्दल विचारलंय, पण कुणालाच असं काही नीटसं माहिती नाहीये. आणि मला विशेष गोष्ट एक वाटते की आईची सक्की बहीण असून कुणालाच कसं माहिती नाही ग. किंवा माहिती असून ते सांगत नसतील. हा संचिता, काही गोष्टींच्या खोलात न शिरलेलं बरं.
कारण जेवढं आपण खोलात जातो, काहीतरी शोधायचा प्रयत्न करतो, तेवढं हाती काहीच लागत नाही, पण हातात असलेलं मात्र निसटून जातं. हा, ते ते ढाणे आमदार तुझं काय ऐकतात? म्हणजे त्यांची खूप दहशत आहे मोठी अशी बाहेर, म्हणतात असं. पण तो तुला का घाबरतो? घाबरत नाही, आदर आहे माझ्याबद्दल त्याच्या मनात. खूप सहकार्य केलंय आपण त्यांना, म्हणून तो करतोय आपल्याला. कसं? दमशरात मध्ये काहीतरी नक्की काढतो मी. माई काल आपल्या कॅफेमध्ये सेलिब्रेशन खूप छान झालं होतं. म्हटलं आपल्यामध्ये एक सेलिब्रेशन होऊन जाऊ दे, नाही का? आपण सगळे दमशरास खेळतोय. माई यू आर इन. नाही, मला घाईनं कोल्हापूरला निघायचंय. हं, तुमचं चालू द्या, मी निघाले आता. भीमा, खाली या सामान घेऊन. चला चला, तेच होणार आहे आता. काय होणार? ठीक आहे. माई खूप बरं वाटलं तुम्ही आलात. हो, माई, तुम्हाला दुपारची भाजी आवडली ना? पण भाजी काय, मटण म्हणतात त्याला. रस्सा एकदम मस्त झाला होता. छान राहा, काळजी घे स्वतःची, या सगळ्यांची आणि घराची सुद्धा. हो माई. माई, पण तुम्ही आता गेलं की परत कधी येणार? आता काम निघेल तेव्हा येणार. म्हणजे काम असेल तेव्हाच येणारस का तू? पाहू आता. मोठ्या बहिणीसारखी सगळ्यांची काळजी घ्यायची. काय तिनेच काळजी घ्यायला लागते आम्हाला. नाही म्हणजे ती पण घेते आमची काळजी. बाई, एक मिनिट, मी आलोच. वेट. अरे, तुम्हाला मोगरा आवडतो ना? छान सुगंध दरवळतो. तुम्हाला कसं रे माहिती मला मोगरा आवडतो? आता तुम्ही आम्हाला जसं सगळ्या गोष्टी सांगत नाही, तसं आम्ही पण तुम्हाला नाही सांगणार. चला हो, झाड लावूया. इकडे. पाणी आणून ठेवलंय. हो. हे घे, मोबाईल घे, गाडीत ठेव. लाव छानपैकी. ठेव खाली. मला पाणी दे ना का जरा. हा, छान.